नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत. 6वी मराठी बालभारती भाषाभ्यास व व्याकरण. हे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर जाऊन YouTube चॅनेलवर जायचं आहे. YouTubeवर जाऊन BMC VTC मराठी टाईप करा. तुमची इयत्ता व विषय प्लेलिस्ट मधून तुम्ही निवडू शकता. तुम्हाला हवा असलेला घटक निवडून तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा. प्रत्येक व्हिडिओ खाली एक लिंक दिलेली आहे. ती लिंक तुम्ही जरूर भरा. त्याचबरोबर जो तुम्ही व्हिडिओ पाहणार आहात त्या व्हिडिओ संबंधी काही प्रश्न तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीत लिहिणार आहात. चला तर मग BMC VTC मराठी या चॅनेलला लॉग इन करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या तोंडावाटे निघणारे जे मूलध्वनी आहेत त्यांना वर्ण असे म्हणतात. भाषा शिकताना आपण वर्ण म्हणजे काय हे शिकलेलो आहोत. तर वर्ण म्हणजेच आपल्या तोंडावाटे निघणारे मूलध्वनी. आता हे ध्वनी तुमच्या समोर आता काही अक्षर येत आहेत. तर हे ध्वनी कागदावर लिहून दाखवताना ही जी चिन्ह वापरलेली आहेत, ध्वनींच्या या चिन्हांना अक्षरे असे म्हणतात. आपल्या तोंडातून काही स्वर निघतात. अ आ इ ई उ ऊ हे स्वर, तर क ख ग घ ही व्यंजने होत. तर हे स्वर आणि व्यंजने म्हणजेच वर्ण होत. आणि हे ध्वनी, ही ध्वनी चिन्ह म्हणजेच ही अक्षरे होत. उदाहरणार्थ बघा, क, द, ब. मी स्वल्पविराम वापरलेला आहे प्रत्येक ठिकाणी. या ठिकाणी ही झाली अक्षर. क, द, ब तोंडावाटे निघणारे हे मूलध्वनी आहेत. तर ही झाली अक्षर. ही अक्षर जेव्हा विशिष्ट क्रमाने आल्यामुळे त्यांना काही अर्थ जेव्हा प्राप्त होतो, तर अशा अक्षरांचा समूह म्हणजे शब्द होय. उदाहरणार्थ बघा, क, द आणि ब ही 3 अक्षर एका क्रमाने मी लिहिली. ब, द, क. बरोबर. तर बदक म्हणजे बदक हा एक शब्द झाला. तर बदक म्हणजे ही 3 अक्षर एका क्रमाने आल्यामुळे त्यांना एक अर्थ प्राप्त झाला, म्हणून हा झाला शब्द. आता हे शब्द ज्या वेळेला एखाद्या क्रमाने येतात किंवा शब्द समूह जेव्हा तयार होतो आणि त्या शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, बदक पाण्यात पोहते. या ठिकाणी बदक हा एक शब्द,
पाण्यात हा दुसरा शब्द आणि पोहते हा तिसरा शब्द. परंतु हे तिन्ही शब्द एकत्र येऊन एक शब्द समूह झाला आणि त्याला एक अर्थ प्राप्त झाला. विशिष्ट क्रमाने हे शब्द आल्यामुळे त्याला अर्थ प्राप्त झाला आणि तयार झालं वाक्य. तर बघा, अक्षरांचा मिळून शब्द तयार होतो, शब्द समूह मिळून वाक्य तयार होतं. आता या वाक्यामध्ये बघा, शब्द हे अक्षरांचे बनतात आणि वाक्य हे शब्दांचे बनलेले असते. वाक्यातील या शब्दांची विविध कार्ये असतात आणि शब्द हा वाक्यातील एक महत्वाचा घटक आहे. तर कोणत्याही अर्थपूर्ण वर्ण समूहाला शब्द असे म्हटले जाते. या शब्दांची जी विविध कार्ये आहेत त्या कार्यांवरून त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आलेली आहेत. त्यांनाच आपण शब्दाच्या जाती असे म्हणतो. मग हे वाक्य तयार होण्यासाठी शब्दांच्या रूपात आपण कधी कधी बदल करतो आणि त्यावरून शब्दांचे दोन प्रकार पडतात, विकारी शब्द आणि अविकारी शब्द. मग हे शब्दांचे प्रकार म्हणजेच काय सांगितलं मी, शब्दांच्या विविध कार्यांवरून त्यांना देण्यात आलेली वेगवेगळी नावं आणि याच शब्दाच्या जाती होत. बघा, राम हा मुलगा आहे. या ठिकाणी राम हा मुलगा आहे, सीता ही मुलगी आहे. जर राम हा शब्द त्याऐवजी मी मुलीचं नाव घेतलं सीता, सीता ही मुलगी आहे. या ठिकाणी बघा, राम हा मुलगा आहे आणि जर मी हा शब्द बदलला तर काय झालं, ही मुलगी आहे. म्हणजेच या ठिकाणी हे 4 शब्द आहेत, प्रत्येक शब्दाचं एक कार्य आहे. मग शब्दाचे हे 2 प्रकार जे आहेत त्यातला पहिला प्रकार आहे विकारी शब्द. मग विकारी शब्द म्हणजे काय, तर वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दाचे लिंग वचन बदल होतो त्यास विकारी शब्द असे म्हणतात. आता मी सांगितलं राम हा मुलगा आहे, राम लिंग झालं, त्याऐवजी मी सीता घेतलं तर सीता ही मुलगी आहे. म्हणजेच वाक्यात उपयोगात येताना या शब्दाचं लिंग बदलल्यानंतर बदल झाला, हा झाला विकारी शब्द. दुसरं वाक्य आपण बघूया, राम हा चांगला मुलगा आहे. राम हा चांगला मुलगा आहे, सीता ही चांगली मुलगी आहे. आता लिंग बदलल्यानंतर बदल होतो. तसंच वचन बघूया आपण, राम एक वचन आहेत, आपण अनेक वचन घेऊया, ती मुले. ती मुले चांगली मुले आहेत. बदललं म्हणजे वाक्यात उपयोगात येताना लिंग वचन बदललं तर त्याला आपण काय म्हणतो, विकारी शब्द. आणि अविकारी शब्द म्हणजेच वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांचे लिंग वचन यामध्ये बदल होत नाही त्यास अविकारी शब्द असे म्हणतात किंवा अव्यय असं त्याला म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघा, माझ्या घरापुढे अंगण आहे. पुढे हा शब्द वाक्यात उपयोगात येताना माझ्या घरापुढे अंगण आहे, त्याच्या घरापुढे अंगण आहे, रामच्या घरापुढे अंगण आहे, सीताच्या घरापुढे अंगण आहे. बघा, पुढे हा शब्द जरी मी लिंग बदललं तरी सुद्धा त्याच्यामध्ये बदल होत नाही. म्हणजेच पुढे हा शब्द झाला अविकारी शब्द, अव्यय. तर विकारी शब्द आणि अविकारी शब्द समजलं. मग आता विकारी शब्द बघा, लिंग आणि वचन यानुसार बदल होतो. हे आहेत विकारी शब्द. उदाहरणार्थ बघा, पुल्लिंग मुलगा, स्त्रीलिंग मुलगी, नपुंसकलिंग मुले. सर्वनाम तो,
स्त्री असेल तर ती, स्त्रीलिंग नपुसकलिंग ते. विशेषण बघा आपण चांगला, स्त्रीलिंग असेल तर चांगली, नपुसकलिंग असेल तर चांगले. आणि क्रियापद खेळतो, खेळते, खेळतात. वचन बघा एक मुलगा, अनेक मुलगे. तो, ते किंवा त्या. चांगला, चांगले. खेळतो, खेळतात. आहे, आहेत. हे विकारी शब्द होत. मग विकारी शब्द म्हणजेच कोणते आहेत बघा, तर सव्यय शब्द नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. हे आहे विकारी शब्द किंवा त्याला दुसरं नाव आहे सव्यय. तर या शब्दांच्या 4 जाती आहेत. म्हणजेच हे विकारी शब्द या शब्दांच्या जाती आणि अविकारी शब्द. बघा शब्द 2 प्रकारचे, सव्यय किंवा विकारी आणि अव्यय किंवा अविकारी. तर सव्यय शब्द कोणते आहेत? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आणि अव्यय किंवा अविकारी शब्द म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. आज आपण नाम आणि सर्वनाम याविषयी, या विकारी शब्दांविषयी माहिती घेणार आहोत. नाम बघा, तुम्हाला चित्रामध्ये या ठिकाणी नाम आणि त्याच्या भोवती अनेक चित्र दिसत आहेत. बालमित्रांनो, ओळखलीत का चित्र तुम्ही? हो ना? बघा हे काय आहे बरं? मांजर, खुर्ची, घर, फुलपाखरू. आणि या चित्रात पोपट असं म्हटल्यानंतर बरोबर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर हे चित्र येतं. आणि जर मी चेंडू म्हटलं तर हे चिन्ह येतं. बरोबर? म्हणजेच या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, काही सजीव आहेत, काही निर्जीव आहेत, वस्तू आहेत, गोष्टी आहेत. मग नाम तुम्हाला चित्रांवरून लक्षात आलं असेल, नाम म्हणजे काय? येस, नाम म्हणजेच एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा स्थळाला दिलेले नाव म्हणजे नाम होय. उदाहरणार्थ बघा, झाड, मुलगा, सह्याद्री, घर, शाळा, नदी, डोंगर, अरबी समुद्र, वकील, शिक्षक, स्त्री, पुरुष, समुद्र, विद्यार्थी, चेंडू, गोदावरी, भारत. आणि आता ही गोल केलेली अक्षरं बघा, बालपण, सौंदर्य, देवत्व, नम्रता, थंडावा. बघा या ठिकाणी झाड, मुलगा, सह्याद्री ही काही वस्तूला किंवा व्यक्तीला दिलेली नावं आहेत. परंतु बालपण, सौंदर्य, देवत्व, नम्रता, थंडावा या शब्दांवरून तुमच्या त्या शब्दाचं वैशिष्ट्य लक्षात येत आहे. एक प्रकारचा भाव किंवा गुण लक्षात येतोय. बघा, आईस्क्रीम खाल्ल्यामुळे थंडावा मिळाला. मग थंडावा हे गुण त्यातून दिसून आलं. ताजमहालचं सौंदर्य अप्रतिम आहे, म्हणजे त्याचा गुण आपल्या समोर आला. तो मनुष्य त्या देवासारखा आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, नम्रता हे मुलीचंही नाव असू शकतं किंवा त्याच्या ठिकाणी खूप नम्रपणा आहे. मग नम्रपणा, थंडावा या शब्दांवरून आपल्या लक्षात काही एक प्रकारचा गुण किंवा भाव किंवा त्याचं वैशिष्ट्य, स्वभाव वैशिष्ट्य लक्षात येतं.
तर ही सगळी नामं आहेत. आता यामध्ये नामांचे प्रकार कोणकोणते आहेत ते आपण बघूया. पहिला प्रकार आहे सामान्य नाम, दुसरा प्रकार आहे विशेष नाम आणि तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम. नामांचे 3 प्रकार पडतात. सामान्य नाम, भाववाचक नाम आणि विशेष नाम, हे 3 प्रकार पडतात. आता या 3 प्रकारांची कशा प्रकारे वैशिष्ट्य किंवा विभाजन केलंय ते आपण बघूया. बघा, सामान्य नाम. या चित्रांचं तुम्ही निरीक्षण करा. बघा, ही जी चित्र आहेत, झाड म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर आंब्याचं, चिंचेचं, गुलाबाचं कोणतंही झाड येऊ शकतं. मांजर, मोठं मांजर किंवा छोटं मांजर, घर, कुत्रा, मुलगी, म्हणजेच एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. कुत्रा म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर कोणत्याही प्रकारचा कुत्रा येऊ शकतो. माझ्या डोळ्यासमोर हा कुत्रा आला, तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या घरातील कुत्रा येऊ शकेल किंवा तुमच्या मित्राच्या घरातील कुत्रा येऊ शकेल. परंतु कुत्रा म्हणजेच त्याचे गुणधर्म काय आहेत? समान असणार आहेत. त्याला 4 पाय, 1 शेपूट, बरोबर, 2 कान. घर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक विशिष्ट प्रकारची प्रतिकृतीच नजरेसमोर येते, म्हणजे समान गुणधर्म आहेत. तर ही झाली सामान्य नामे. तर झाड, मुलगा, मुलगी, मांजर, कुत्रा, प्राणी, पक्षी, नदी, पर्वत. बघा, शहर, नदी, पर्वत, डोंगर, फुले, फळे, प्राणी, पक्षी, ही सगळी सामान्य नामे होत. शहर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर कोणतंही मोठं शहर म्हणजे गगनचुंबी इमारती, कारखाने, अशा प्रकारचं चित्र डोळ्यासमोर येतं. नदी म्हटल्यानंतर वाहणारं पाणी, आजूबाजूला झाडं, हेच चित्र डोळ्यासमोर येणार आहे. पर्वत म्हटल्यानंतर उंच उंच असे डोंगर किंवा त्याच्यावरती खूप झाडं, बर्फ, हे चित्र डोळ्यासमोर येतं. तर ही सगळी आहेत सामान्य नामं. एकाच जातीचा काय होतो? बोध होतो. ठराविक वस्तू किंवा व्यक्तीचा बोध न होता त्या प्रकारातील किंवा जातीतील सर्व वस्तूंचा, व्यक्तींचा बोध होतो. त्यांच्यात समानपणा किंवा सारखेपणा आपल्याला जाणवतो. तर ही झाली सामान्य नामे. पुढचा प्रकार आहे विशेष नाम. बघा, ही चित्रांचं निरीक्षण करा. मुंबई, गोदावरी नदी, हिमालय, डेव्हिड, निहिरा, आणि हे फूल मी नाव दिलं नाहीये, जास्वंद. बघा, ही नावं बोलल्यानंतर आपल्याला काही विशिष्ट गोष्टींचा किंवा ठराविक वस्तूंचाच बोध होतो आणि म्हणून ही झाली विशेष नामे. ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात. तर बघा, निहिरा म्हटल्यानंतर निहिरा नावाचीच मुलगी, जास्वंद हेच फूल आपल्या डोळ्यासमोर येणार, हिमालय हा उत्तुंग पर्वत डोळ्यासमोर येणार आहे. मुंबई म्हटल्यानंतर मुंबईतलं सगळे ब्रिज, मोठमोठ्या उंच उंच इमारती, रस्ते हे डोळ्यासमोर आपल्या येतं. म्हणजेच एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा बोध होतो. ही झाली विशेष नामे.
बघा, सामान्य नाम आणि विशेष नाम. पर्वत, हिमालय, सह्याद्री, सातपुडा ही विशेष नाम. मुलगा सामान्य नाम, तर हिमांशू, लक्ष्मण, राजू, कपिल ही विशेष नामं. हिमांशू म्हणजे हिमांशू नावाचाच मुलगा. मुलगी म्हणजे सामान्य नाम, पण नम्रता, मधुस्मिता, स्वागता, नीता ही झाली विशेष नामे. शहर सामान्य नाम, तर पुणे, दिल्ली, मुंबई, कोल्हापूर, कलकत्ता ही विशेष नामे. नदी सामान्य नाम, तर गंगा, सिंधू, तापी, नर्मदा, गोदावरी ही विशेष नामे. तर अशा प्रकारे आपण सामान्य नाम आणि विशेष नाम बघितलं. पुढचा प्रकार आहे भाववाचक नाम. बघा, वात्सल्य. वात्सल्य हा शब्द म्हटल्यानंतर आपल्याला आईचं प्रेम, आईची ममता डोळ्यासमोर येते. आनंदी, दयाळू, रागीट, शूरता. म्हणजेच त्या वस्तूमध्ये किंवा प्राण्यामध्ये, व्यक्तीमध्ये असलेल्या गुणाचा किंवा एखादा गुणधर्म, त्यांचा भाव यांचा बोध होतो, त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. तर आपल्याला एखाद्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेले त्यांचे गुण किंवा गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो, त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. तर वात्सल्य, रागीट, दयाळू या शब्दातून आपल्याला एक गुणधर्म लक्षात येतो, तर ही भाववाचक नामे होत. या ठिकाणी मी काही शब्द दिलेले आहेत, त्यांचं तुम्हाला सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नामामध्ये वर्गीकरण करायचं आहे. चला तर करा तुम्ही. बघा, रविवार काय येणार? विशेष नाम. समुद्र सामान्य नाम, अरबी समुद्र विशेष नाम. शिखर सामान्य नाम, तर कळसुबाई हे विशेष नाम. कळसुबाई शिखर आहे, पण कळसुबाई हे विशेष नाम. कुत्रा सामान्य नाम, पण मोती हे विशेष नाम. विद्यार्थिनी सामान्य नाम, तर नीता विशेष नाम. गुलाब विशेष नाम. इमानी, बघा गुणधर्म कळला, भाववाचक नाम. गोडी भाववाचक नाम. नवलाई भाववाचक नाम. सौंदर्य भाववाचक नाम. ताजमहाल विशेष नाम. आपुलकी भाववाचक नाम आणि स्वातंत्र्य भाववाचक नाम. तर अशा प्रकारे तुम्ही काही शब्द घेऊन त्यांचं सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम यांच्यामध्ये वर्गीकरण करायचं आहे. तुम्ही तुमच्या मनाने काही शब्द घ्या आणि या ऍक्टिव्हिटीचा जरूर सराव करा. तर आज आपण सामान्य नाम म्हणजे काय बघितलं, तर एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. विशेष नाम, ज्या नामाने त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात. आणि भाववाचक नाम, ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण किंवा गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्यास भाववाचक नाम असे म्हणतात. पुढची शब्दाची जात आहे सर्वनाम. या ठिकाणी काही शब्द तुम्हाला दिसत आहेत बघा. कोठे, मी, त्यांना, आपण, तू, आपल्या, जो तो, तुम्ही, तो, कोण, ती, आम्ही, कोठे, हे सगळे शब्द जे आहेत, हे सगळे शब्द म्हणजेच सर्वनामे होत. मग सर्वनामाचा उपयोग कधी केला जातो आणि या सर्वनामाचे प्रकार कोणकोणते आहेत? सर्वनाम
सर्वनाम म्हणजे काय? तर वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. उदाहरण बघूया आपण. मी एक वाक्य घेतलं. राजू शाळेत जातो. राजू पुस्तक वाचतो. राजूला गोष्टी आवडतात. राजूकडे सायकल आहे. या वाक्यात नाम कोणतं आहे बघा? तर राजू. आणि पुन्हा पुन्हा मी काय उच्चार करते? राजू. मग त्याऐवजी राजूच्या ऐवजी मी काय नामाचा म्हणजे राजू हे नाम आहे, याचा वारंवार होणारा उच्चार पुन्हा पुन्हा राजू म्हणण्याच्या ऐवजी मी जो शब्द वापरते, बघूया आता कोणता शब्द वापरते. राजू शाळेत जातो. तो पुस्तक वाचतो. त्याला गोष्टी आवडतात. त्याच्याकडे सायकल आहे. म्हणजेच काय केलं बघा? राजू राजू पुन्हा पुन्हा घेण्याऐवजी तो, त्याला, त्याच्याकडे. मग हे जे शब्द आहेत या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामाचे प्रकार आपण बघणार आहोत. पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम. दुसरा आहे संबंधी सर्वनाम. तिसरा प्रकार प्रश्नार्थक सर्वनाम. आणि चौथा प्रकार दर्शक सर्वनाम. किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत. पुरुषवाचक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, दर्शक सर्वनाम. आपण पहिला प्रकार बघूया. पुरुषवाचक सर्वनामामध्ये पुन्हा परत 3 प्रकार पडतात. पहिला आहे बघा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. म्हणजेच काय? तर बोलणारा स्वतःविषयी बोलताना किंवा लिहिताना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्यास प्रथम पुरुषी सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, मी, आम्ही, आपण, स्वतः इत्यादी. बघा, मी गावाला जाणार आहे किंवा मी गावाला जाणार. आपण खेळायला जाऊ. आम्ही सगळे गावी गेलो होतो. म्हणजे स्वतःविषयी बोलताना आपण काय करतो आहोत? स्वतःचं नाव घेत नाहीये, तर त्याविषयी जे सर्वनाम वापरतो, मी, आम्ही, आपण, ही झाली प्रथम पुरुषवाचक सर्वनामे. दुसरा प्रकार आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आता द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? तर बघा, जेव्हा बोलणारा ज्यांच्याशी बोलावयाचे आहे त्याचा उल्लेख करताना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्या सर्वनामास द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. मला राजूशी बोलायचंय, तर राजू तू उभा राहा. राजू तू खाली बस. राजू तू खेळायला जा. असं म्हणण्याच्या ऐवजी आपण काय म्हणतो बघा? तू, तुम्ही, आपण हे शब्द आपण वापरतो. ही झाली द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे. म्हणजे दुसऱ्याशी ज्यांच्याशी बोलतो त्याला उद्देशून आपण बोलतो. उदाहरणार्थ, आपण कोठून आलात? काय म्हटलं इथे? आपण म्हणजेच दुसऱ्याला विचारलेलं आहे, आपण कोठून आलात? पुढचं आहे, तुम्ही घरी कधी येणार? तुम्ही घरी कधी येणार? तर या ठिकाणी दुसऱ्याला विचारलेलं आहे, तू शाळेत जातोस का? तर ही झाली द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे. आणि तिसरा प्रकार तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. जेव्हा बोलणारा दुसऱ्या व्यक्तीशी बोलताना व तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख करताना ज्या ज्या सर्वनामाचा वाक्यात उपयोग करतो त्या सर्वनामास तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ, तो, ती, ते, त्यांनी इत्यादी. बघूया आपण उदाहरण. बघा,
त्याने मला कामाला लावले पण स्वतः मात्र आला नाही. त्या सर्वजणी इथेच येत होत्या. तो कोठे गेला आहे मला माहीत नाही. ती उद्या येणार आहे. म्हणजेच दुसऱ्या व्यक्तीशी बोलताना तिसऱ्या व्यक्तीचा मी उल्लेख करते. मी राजूशी बोलते आणि राजूच्या मित्राविषयी त्याला सांगते. मग राजूचा मित्र आहे संजू. संजू शाळेत येणार नाही हे मला राजूला सांगायचंय. मग काय सांगणार मी? पुढचं वाक्य, राजू संजू शाळेत येणार नाही. पुन्हा राजूला सांगायचंय संजूकडे लाईट नाही. संजू गोष्टीची पुस्तके वाचतो. मग संजू संजू पुन्हा म्हणण्याऐवजी मी काय म्हणते? तो शाळेत येणार नाही, तो गोष्टीची पुस्तके वाचतो, त्याच्याकडे लाईट नाही. म्हणजेच मी तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख करताना जी सर्वनामं वापरते ती झाली तृतीय पुरुषवाचक सर्वनामे. पुढचा प्रकार आहे दर्शक सर्वनाम. तर दर्शक सर्वनाम म्हणजे काय? तर जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्याकरता जे सर्वनाम वापरले जाते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ हा, ही, हे, तो, ती, ते. तर ही माझी वही आहे. हा माझा भाऊ आहे. ती माझी सायकल आहे. मग या ठिकाणी जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्याकरता जे सर्वनाम वापरले जाते ते दर्शक सर्वनाम. ते माझे घर आहे इत्यादी. पुढचं संबंधी सर्वनाम. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. बघा, जो, जी, जो, तो, जे, ज्या इत्यादी. बघूया वाक्य आपण. बघा, जे चकाकते ते सारेच सोने नसते. म्हणजे ते सोने, ते हे दर्शक सर्वनाम आहे. मग याच्याविषयी बोलायचं आहे. मग काय शब्द वापरला? जे. मग जे चकाकते ते सारेच सोने नसते. जो तळे राखील तो पाणी चाखील. मग हे दर्शक सर्वनाम आहे आणि त्याच्याशी संबंध दाखवणारा शब्द कोणता आहे? तर जो. म्हणून जो, जी, जे, ज्या ही झाली संबंधी सर्वनामे. आणि प्रश्नार्थक सर्वनाम. साहजिकच ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्या सर्वनामास प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ कोण, कोठे, कोणाला, कोणी इत्यादी. बघा, तुमच्यापैकी कोण धडा वाचणार? कोण. तुझ्याकडे किती रुपये आहेत? किती. तू कोठे जातोस? कोठे. तर ही झाली प्रश्नार्थक सर्वनामे. तर पुढचा प्रश्न आहे बघा, सर्वनामाविषयी. खालील संवादात रिकाम्या जागी योग्य ते सर्वनाम लिहा. तुम्हाला इथे सर्वनाम दिलेली आहेत आणि या संवादात योग्य त्या जागी योग्य ते सर्वनाम लिहायचं आहे. यासाठी सुरुवातीला तुम्ही संवाद वाचून घ्या. नमस्कार, आपण देशमुख का? नाही. डॅश देशपांडे. देशमुख बाजूला राहतात. डॅश भेटायचंय का तुम्हाला? नाही, त्यांना नाही. त्यांचा मुलगा राहुल. मला टिंबटिंब भेटायचंय. पण राहुल घरी नाहीये. मी आत्ताच डॅश बाहेर जाताना पाहिलं. ओहो, बरं. एक काम करा, राहुलची बहीण घरी आहे. तुम्ही डॅश विचारा. अच्छा, ठीक आहे. धन्यवाद. आता तुमच्या लक्षात येईल. नमस्कार, आपण देशमुख का? नाही. ते शेजारी गेलेले आहेत. शेजारच्यांकडे चुकून दुसऱ्याच्या घरी गेलेले आहेत हे आपल्याला लक्षात येतं. मग ते कोणाच्या घरी गेले? देशपांडे. मग नाही, ते काय म्हणणार आहेत? मी देशपांडे. देशमुख बाजूला राहतात. पुढे ते काय विचारणार? त्यांना भेटायचंय का तुम्हाला?
नाही, त्यांना नाही, त्यांचा मुलगा राहुल, मला त्याला भेटायचंय. पण राहुल घरी नाहीये. मी आत्ताच त्याला बाहेर जाताना पाहिलं. ओहो, बरं. एक काम करा, राहुलची बहीण घरी आहे. तुम्ही तिला विचारा. अच्छा, ठीक आहे. धन्यवाद. समजलं? तर अशा प्रकारे आपण योग्य त्या जागी योग्य ते सर्वनाम घालू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.